राजू पारवे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। काँग्रेस आमदार पारवे हे वर्षावर दाखल झालेले आहेत। राजू पारवे यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे। काँग्रेस आमदार राजू पारवे आता शिंदे गटात दाखल झाले आहेत। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कपिल पाटील यांच्याकडून। कपिल, राजू पारवे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आता शिंदे गटात प्रवेश केलाय, काय अधिक माहिती? असंच सांगण्यात आलं होतं, परंतु पक्षप्रवेश होईल कधी होईल हा प्रश्न होता। पण आज मात्र पक्षप्रवेश करण्यात आलेला आहे। आज वर्षावरती काही वेळापूर्वी राजू पारवे यांनी पक्षप्रवेश केलेला आहे। मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झालेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे उमरेडचे हे काँग्रेसचे आमदार होते आणि आता हे पुढचे लोकसभेचे रामटेकसाठी लोकसभेचा चेहरा हा एकनाथ शिंदेंचा असणार आहे, शिवसेनेचा असणार आहे। त्यामुळे मोठा धक्का काँग्रेसला दिलेला आहे शिवसेनेकडनं, असंच आपण बोलू शकतो। अनेक दिवसापासून चर्चा सुरू होती, पण आज चर्चेला पूर्णविराम लावलेला आहे। राजू पारवे यांनी आज पक्षप्रवेश केला आहे। वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झालेला आहे। नक्कीच रामटेक मधून थोडक्यात त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाईल का, काय नेमकं याबद्दल कळतंय? रामटेकसाठी जो चेहरा पाहिजे होता तो चेहरा शिवसेनेकडे सध्या तरी नव्हता आणि तोच चेहरा राजू पारवे असणार आहे आणि त्यासाठीच ही सर्व रणनीती राखली गेली होती। त्यामुळेच काँग्रेसचा राजीनामा देश त्यांनी आज वर्षा बंगल्यावरती शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। म्हणजे रामटेकच्या लोकसभेचा जो चेहरा असणार आहे, म्हणजे लोकसभेची जागा ही राजू पारवे यांना देण्यात येणार आहे आणि तोच चेहरा शिवसेनेचा असणार आहे। धन्यवाद कपिल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।